सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। साहेब, या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना, सामाजिक संघटना आहेत की ज्या वंचित बहुजनांचं नेतृत्व करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या सारीपाटासोबत जात आहेत। आपण देखील सत्तेच्या सोबत आहात, परंतु या सोलापूर शहरामध्ये रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून कोणतेही संघटन त्या ठिकाणी नव्हतं किंवा कार्यान्वित नव्हतं। तर आज आपण या ठिकाणी कोणत्या उद्देशानं रिपब्लिकन सेनेचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला? आज रिपब्लिकन सेनेमध्ये मला आपल्याला सांगावंसं वाटतं की PRPचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते आज रिपब्लिकन सेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे सोलापूर शहरामध्ये आज आंबेडकरी चळवळीची आणि खास करून रिपब्लिकन सेनेची एक ताकद प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली आहे। आम्ही सचिव म्हणून PRPचे माजी प्रदेश अध्यक्ष युवाचे सोमनाथजी भोसले यांना आमच्या पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम आतापर्यंत केलं ते अमित कांबळे यांची आम्ही आज रिपब्लिकन सेनेचे सोलापूर लोकसभा क्षेत्राचे प्रमुख या पदी नियुक्ती केली आणि त्याच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते आले। हळूहळू दोघंही त्या सर्व कार्यकर्त्यांना देतील आणि वेगळ्या पदावरती देतील आणि हे करण्याचं कारण म्हणजे आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज तुम्ही मगाशी म्हणाल की तुम्ही सत्तावाल्यांबरोबर आहात, म्हणजे आम्ही सत्तावाल्यांबरोबर नाही, परंतु आज आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ते ज्याने अनेक वर्ष रस्त्यावरचा संघर्ष केला आहे, परंतु त्यांना कसल्याही प्रकारचा आतापर्यंत सत्तेचा उपभोग भेटला नाही, त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांना कुठेतरी सत्तेवरती पाठवावं या हेतूने आम्ही युती केली होती। अजूनही आमचा तो प्रयत्न आहे की कुठेतरी सत्तेमध्ये ह्या सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सहभाग मिळावा आणि तो माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यातून आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सक्षम व्हावा ही आमची अपेक्षा आहे। तुम्ही म्हणता की सत्तेमध्ये जायचं आहे, संघर्ष करायचा आहे, राज्यसभेच्या खासदारकीसाठी तुमचं नाव चर्चेत असताना देखील मला स्वतःला मला ऐका ना, जेव्हा आम्ही हे केलं तेव्हा फक्त एवढीच आमची अट होती की आमच्या कार्यकर्त्यांना तिथे स्थानिक लेवलवरती सत्तेमध्ये ऍडजस्ट करून घ्या आणि हीच आमची मागणी आहे आणि ते हळूहळू होईल। आपल्याला ते नाही राज्यसभा वगैरे राज्यसभा आमदारकी आम्ही मागितली नाही, तेव्हा चॉकलेट दाखवलं। चर्चेत ऐका, पत्रकार मंडळी कोणाची नावं घेत राहतात, ती त्यांचा विचार करण्याची वेळ असते, त्यांचं आकलन असतं। राजकारणामध्ये जर मला आमदार आणि मंत्री व्हायचं असतं तर मी इंडिपेंडन्सचं प्रचंड मोठं आंदोलन केलं, त्यावेळेस मला मंत्रिपदाचा ऑफर होता, त्यावेळेस मी गेलो नाही। त्यामुळे हे मंत्री आमदार पद हे आंबेडकर नावाच्या पुढे फार खुजे आहे। आज देशामध्ये आम्हाला प्रचंड म्हणजे मंत्री जो पण मंत्री असतो तो पण किंमत असते, नंतर कोणत्या आजूबाजूला नसतं, पण आज आमच्याकडे काही नसताना सुद्धा आज एवढी जनता आमच्या मागे आहे, हे मोठं आमचं म्हणजे आमचं मोठं भाग्य आहे असं मी समजतो। साहेब, आणखी प्रश्न होता की लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी त्या ठिकाणी घाट मांडला जातोय, त्यासाठी तुम्ही एक SC घटकाचा मुख्य घटक म्हणून त्या ठिकाणी आवाज उठवणार का सत्ताधाऱ्यांच्या? नाही, आमचा विरोध आहे। आपण पाहिलं असेल सोशल मीडियातून मी विरोध करत आहे आणि जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते या उपवर्गीयांच्या विरोधामध्ये परिषदा घेत आहेत। SC मध्ये असणाऱ्या सर्व समुदायांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की उपवर्ग हे SCच्या असणाऱ्या एकीकरणाला कुठेतरी बाधा आणतंय, आपसामध्ये वाद नको आहेत, हा आमचा प्रयत्न आहे। आणि जर सरकारने ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर मुंबईच्या रस्त्यावरती संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपल्याला मी आश्वासन देतो। अनेक निधी त्या ठिकाणी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारकडून SC ST असेल किंवा अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गांसाठी असणारा निधी इतरत्र वळवून त्या ठिकाणी राजकीय सत्ता मिळावी म्हणून अनेक राज्यांमध्ये वापरला गेला, त्याचा दुरुपयोग केला, तर तुम्ही असं त्या ठिकाणी सरकारला जाब विचारणार नाहीत का की हा निधी SC ST वर्गाला कधी मिळाला? आमचं तेच म्हणणं आहे की आता हे उपवर्गीकरण करण्यापेक्षा तो निधी जर योग्य पद्धतीने वापरला तर SC मधल्या ज्या काही जाती पाठीमागे राहिल्या असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांना खऱ्या अर्थाने पुढे आणता येईल आणि त्यासाठी तो निधी वापरावा ही आमची प्रमुख मागणी। मग मी भाषणामध्ये पण ते सांगितलेलं आहे। उच्च शिक्षणासाठी अनेक मुलं आहेत SC कॅटेगरीमध्ये जी परदेशामध्ये PhD आणि तत्सम पद्धतीचं शिक्षण करण्यासाठी जात आहेत, परंतु त्यांना जी फेलोशिप त्या ठिकाणी मिळते ती सरकारकडून अद्यापही मिळत नाही आणि स्कॉलरशिप देखील विद्यार्थ्यांच्या खात्यावरती जमा होत नाही, परंतु तो निधी लाडक्या बहिणीसाठी कुठेतरी वापरला जातोय असं म्हणतात, खरं आहे का सत्ताधारी म्हणून ऐकताना? नाही, अत्यंत दुर्दैवी आहे की जो SC STचा बजेट मधला निधी आहे तो नुसताच लाडकी बहीण नाही, इतर अनेक ठिकाणी वापरला जातोय आणि त्यामुळं
जो निधी खऱ्या अर्थाने एससी मधल्या असणाऱ्या जातींच्या उत्थानासाठी मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि त्यासाठी आमची तेच आमचं म्हणणं आहे की एससीची जी एकजूट आहे बाबासाहेब आरक्षणामुळे करून ठेवलेली ती तुटू नये हा आमचा रिप्रेझेंटेटिव्ह प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच आमच्या या उपवर्गीकरणाला विरोध आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन सेना त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे, परंतु मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कुठेही त्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेला उमेदवारी मिळाली नाही किंवा आरक्षित घटकांवरती उमेदवारी मिळाली नाही. तरी पण तुम्ही त्या ठिकाणी सत्तेच्या पाठीमागं लालसेपोटी आहात की काही महत्वाची आकांक्षा? आम्ही बघा सत्तेपोटी नाही, आम्ही कार्यकर्त्यासाठी मगाशी सांगितलं की कार्यकर्त्यांना आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आजपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत राहिलेला आहे, त्याला काही बिचारा मिळालं नाही. इतर अनेक पक्षामधले कार्यकर्ते ज्यांचे म्हणजे आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यासमोर काही नगण्य आहेत ते आज आमदार आणि खासदार झालेले आहेत. त्या आंबेडकर चळवळीतला हा जो सक्षम कार्यकर्ता आहे त्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणं, त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाणं हे रिपब्लिकन सेनेचं ध्येय आहे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही आहोत. परंतु आम्ही आज सुद्धा आमच्या ज्या भूमिका आहेत, आम्ही जेव्हा विरोध करायचा आज आम्ही सत्ताधाऱ्यांनी आणलेल्या या उपवर्गीकरण आमचा विरोध आहे. त्यामुळे आमची धोरणं, आमचं जो एम आहे आंबेडकर विचारावरती आमची ठाम निष्ठा आणि त्या पद्धतीने आमचं चाललेलं आहे. काही सूत्रांकडून गोपनीय माहिती कळते की आपण पुन्हा एकदा विधान परिषदेचं त्या ठिकाणी आता विधानसभा परिषद झालं ना, झालं संपलं. आता कधी अरे ते आता ते राज्यपालाचे भरतील तेव्हा आपण बघू. आता सध्या ते भरून झालेले आहेत. त्यामुळं हे काही पत्रकारांचे काय ते नाही दृष्टी नाही, त्यांचे कल्पना विलास जे काय करतात ते त्यांच्याकडे जावं ही सदिच्छा. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात आपली ताकद वाढेल की आपण कोणासोबत पुन्हा एकदा छोटी मोठी युती करून त्या ठिकाणी संघटनेमध्ये आपण? नाही, छोटी मोठी युतीचं नाही, कार्यकर्त्यांसाठी योग्य असेल ते कार्यकर्त्यांच्या विचाराने आम्ही निर्णय घेऊ.